हॅलो गाईज, दिल्ली वर्ल्ड बुक फेअरच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आय नो हा व्लॉग करायला मला उशीर झाला आहे, बट ठीक आहे यार, चालते. पुस्तक वाचण्यात बिझी होते. सो माझ्या या ट्रिपची सुरुवात झाली पुणे एअरपोर्टवरून. तिथे मी पायी एका बुकशॉपमध्ये पोचले आणि तिथे गेल्यावर मला असं कळलं की यार, इथे एकही मराठी पुस्तक नाही आहे. आय नो की आपण इंग्लिश पुस्तकंसुद्धा वाचतो, पण यार पुण्याच्या एअरपोर्टवरती, इंटरनॅशनल एअरपोर्टवरती मराठी पुस्तक ठेवायला काय जातं यार. मला खूप वाईट वाटलं. त्याच्यानंतर मग मी इथे फ्लाईटची वाट पाहत या वेटिंग एरियामध्ये बसले होते आणि तितक्यातच मला असं दिसलं की यार, इथे ना काही लोक भांडण करत आहेत बिकॉज फ्लाईट 1-2 तास आय गेस डिले झाली होती. बट मी काय केलं, मी आपलं पुस्तक काढलं आणि मी वाचत बसले. पुस्तक वाचत वाचत मग मी बसले एका बसमध्ये बिकॉज तिथे डायरेक्ट रनवेवरती पायी जाता येत नाही, म्हणून तिथे एक बस होती. सो बसमध्ये सगळ्या प्लेनला सलाम करत करत मी हळूहळू माझ्या फ्लाईटकडे चालले होते. आय गेस मला असं वाटतं की यातलं एक तरी फ्लाईट, आय गेस माझं स्पाइसजेट होतं. सो हे स्पाइसजेट नावाचं फ्लाईट माझी वाट बघत होतं की कधी एकदा ही पोरगी येईल आणि माझ्यामध्ये बसून प्रवास करत करत पुस्तक वाचेन. हे सगळे व्हिडिओज मी तुम्हाला शूट करून दाखवले आहेत. तसं तर पुणे एअरपोर्टवर अलाउड नाही आहे, बट स्टील मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट केला होता. आता मी लँड झाली आहे दिल्लीमध्ये. तेव्हा फेब्रुवारीमध्ये थोडंसं धुक्याचं वातावरण होतं. सो तुम्हाला दिसेल की इथे क्लिअर व्हिडिओज नाही आहेत, बट ठीक आहे. या एअरपोर्टवरती मी याच्या आधी पण आली आहे, दिल्लीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. पण यार तिथे नेहमी म्हणजे आल्यावरती असं वाटतं की यार ॲज इफ मी नवीन कंट्रीमध्येच आली आहे. आणि डायरेक्ट आता मी आले रोडवरती. हॉटेलमध्ये चेक इन करण्यासाठी मी रिक्षामध्ये अशी पळत गेले आणि ॲज युजल मी हॉटेलमधले व्हिडिओज शूट करायचे विसरले. सो आता मी हॉटेलमधून तयार होऊन चालली आहे आता वर्ल्ड बुक फेअरच्या मेन प्रगती मैदानाच्या इथे मला VIP पास मिळाला होता बिकॉज कम ऑन, आय एम अ VIP पर्सन. आणि हा पास घेऊन मी शिरले थेट वर्ल्ड बुक फेअरच्या प्रांगणामध्ये. पण त्याआधी यार मला भूक लागली होती, एवढा प्रवास करून आले होते मी, त्याच्यामुळे पोटपूजा तर आधी केली पाहिजे ना. आणि ही पोटपूजा करण्यासाठी मी विचार केला की चला आपण मसाला चाय घेऊ आणि थोडंसं चॅट वगैरे पण खाऊया. पण ते काय मला तेवढं आवडलं नाही आणि म्हणूनच मी बाहेरच फेरफटका मारत बसले. आणि हा फेरफटका मारल्यानंतर मला असं लक्षात आलं की यार कित्येक लोक इथे पुस्तक वाचण्यापेक्षा पण जास्त फोटोज काढण्यासाठीच आलेले आहेत. आणि इथे आता दिस इज द मेन इव्हेंट वर्ल्ड बुक फेअरचा, की जर तुम्ही कधी अटेंड केला तर तुम्हाला लक्षात येईल की इथे खूप सारे शॉप्स असतात. म्हणजे आय गेस यावेळेस 600 का काहीतरी शॉप्स होते. आणि ही जी तुम्ही गर्दी पाहत आहात, ही गर्दी सर्व पुस्तकप्रेमींची आहे. आणि आय वॉज व्हेरी प्राऊड की मला स्वतःवर एवढा प्राऊड फील होत होता की या गर्दीचा मी भाग आहे. दिस इज माय कम्युनिटी. बट सिरियसली इथे मला कोणी ओळखत नव्हतं. जेव्हा मी पुणे बुक फेस्टिवलमध्ये अशी फिरत होते ना, तेव्हा मला इतके जण लोक भेटत होते. तिथून मी लाईव्ह सेशन पण घेतलं होतं. अरे यार, मी कुठे गेले, मी पुणे बुक फेस्टिवलमध्ये गेले. सो हे बघा, हे एवढे सुंदर इथे पुस्तकं होते. हिंदी लँग्वेजचे, मराठी, इंग्रजी, वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तकं होती. इनफॅक्ट हे मुस्लिम काउन्सिल ऑफ एल्डर्स जे तुम्ही पाहत आहात, तर हे सौदी अरेबियन कंट्रीजमधले बुकशॉप्स इथे होते. सो इथे इस्रायली, तुर्की लँग्वेजमधली सुद्धा पुस्तकं होती. इथे रशियन बुक्स पण होते. तर मला सांगायचं असं म्हणणं आहे की इंटरनॅशनल वर्ल्ड बुक फेअर असल्यामुळे इथे तुम्हाला विविध भाषांमधली पुस्तकं बघायला भेटतील. आणि मी तर सांगते फक्त बघायलाच भेटतील, बिकॉज यांची कधी नावं आपण ऐकलेली असतात. आता सचिन तेंडुलकरच्या पुस्तकाचं मला नाव माहीत होतं. अशी सगळ्याच पुस्तकांचे नाव माहीत नसतात. हे ट्यूजडेज विथ मोरी पण मला माहीत होतं. आणि इथून अशी मजल करत मी एका शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये गेले. दिस वॉज माय वन ऑफ द फेवरेट शॉप, कारण की इथे गर्दी कमी होती. आणि असे अनेक शॉप बघितल्यानंतर मला असं जाणवलं की यार किती सारे लोक आहेत यार इथे, म्हणजे लाईक पुस्तक वाचणारे. आणि मी ह्यांच्यामध्ये मी काहीच नाही आहे. म्हणजे मी इट्स लाईक समुद्र आहे आणि त्या समुद्रातला मी एक थेंब आहे. या सगळ्या फिरल्यानंतर मला लागली भूक. सो मी मोमोज खाल्ले, जे मला ठीकठाक वाटले. हा लेखक मंच पण तिथे होता, जिथे लेखक स्वतः उभं राहून भाषणं वगैरे देत होते, जे मी अटेंड नाही केले. पण मी गेले कुल्हड चहा प्यायला, जो मला काय फार आवडला नाही. हा मोठा एरिया तुम्ही बघाल, इथे संविधानाविषयी वेगवेगळे पुस्तकं होते.
इंडियन कॉन्स्टिट्यूशनबद्दल पण. आणि हे जे शॉप्स आहेत याच्यामध्ये मला असं दिसलं की खूप सारा ओपन स्पेस आहे, त्याच्यामुळे मला फोटो काढण्यासाठी भरपूर स्कोप मिळत होता. काही शॉप्स तर एवढे सुंदर होते की पुस्तकांपेक्षा पण जास्त त्या शॉप्सकडेच लक्ष जात होतं. आणि हे एवढे शॉप्स बघून मला असं वाटलं की अरे हे सगळे उचलावे आणि घेऊन जावे. नाव डे 2 ऑफ दिल्ली वर्ल्ड बुक फेअर. तर डे 2ला असं होतं की माझी फ्लाईट होती संध्याकाळची, त्याच्यामुळं मला पटपट सकाळी लवकर जाऊन फोटो शूट करायचे होते, कारण सगळेजण लवकर उठून काय तिथे येत नसतात. आणि हे भारत के लोग नावाची ही थीम होती तिथे दिल्ली वर्ल्ड बुक फेअर 2025ची. आणि ह्या थीमच्या जवळच उभं राहून सुद्धा लोकांनी अनेक फोटोज शूट केले होते. तर या सगळ्या ठिकाणी तुम्हाला आता दिसेल की कालच्यापेक्षा गर्दी कमी आहे, कारण ऑब्व्हियसली यार लोक हळूहळू येत असतात आणि इट वॉज असंही संडे. तर या डे 2मध्ये मला छान गोष्ट अशी वाटली की मी वर्ल्ड बुक फेअरचा पूर्ण आनंद घेऊ शकले. मला जेवढ्या वेळ पाहिजे तेवढे जसे व्हिडिओज मी शूट करू शकले तुमच्यासाठी. आणि हा माझ्यासाठी खूपच विलक्षण अनुभव होता. म्हणजे हे जे शॉप आहे ना, इथे तर तुम्ही बघाल की स्टडी रिगार्डिंगसुद्धा पुस्तकं होती. म्हणजे असं क्वचितच एखादं पुस्तक असेल जे इथे नसेल. ठीक आहे, इथे काही शॉप्स तर अजून ओपन पण झाले नव्हते. तर या स्टॉल्समध्ये ना कुठलंच पुस्तक मला असं रिपीट पण नाही भेटलं. आय मीन बघेल तितके स्टॉल्स कमी पडत होते यार. माझे चालून माझे पाय पण दुखले होते. तर या सगळ्या स्टॉल्समध्ये गेल्यावर मला असं वाटलं की आपल्याला भरपूर पुस्तकं वाचायची आहेत. आय मीन एक आयुष्य कमी पडेल एवढी पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत. त्यात मी काही हिंदी स्टॉल्समध्ये पण गेले होते. आणि हे ओपन स्पेस एरियामध्ये फिरून मला असं वाटलं की मी एकाच ठिकाणी येत आहे. तर हे NBT इंडियाचं शॉप होतं. त्याच्यानंतर हे जे शॉप्स होते हे लोकल पुस्तकांचे शॉप्स होते. दिस वॉज माय फेवरेट, हिंदी युग्म नावाचं, कारण इथे मानव कौर आणि दिव्य प्रकाश दुबे यांची पुस्तकं मला पाहायला भेटली. मला जास्त काही पुस्तकं घेऊन येता आली नाहीत, कारण ऑब्व्हियसली माझ्याकडे बॅगचं ओझं होतं आणि मला जमलं नसतं एवढं सगळं ओझं आणणं. त्याच्यामुळे आता गेले मी नंतर दुसऱ्या शॉपमध्ये. तर इथे मला असं दिसलं की सगळं लाल एवढं सगळे पुस्तकं. आणि यार ह्या पुस्तकांवर मी सांगतो जास्त काही ऑफ पण नव्हतं. तसं तर पुणे बुक फेस्टिवलच्या पण पुस्तकामध्ये ऑफ नव्हता, पण चला म्हणलं काय जातं बघायला. आणि परत थोडी पेटपूजा केली, परत मी इकडे फिरायला आले. इथे व्हर्च्युअल लायब्ररी एक्सपिरियन्स होता. आणि हे असे फोटोज काढून झाल्यानंतर मला असं वाटलं की आता नेक्स्ट शॉपमध्ये जाऊया. तर हे प्रकाश बुक्स नावाचं जे शॉप आहे तर ते असं बघायलाच खूप सुंदर होतं. आत काही मी गेले नाही. हे ॲनिमे सिरीजवरचे पण शॉप्स होते. त्यांचे जे मांगा नावाची सिरीज असते त्याच्यावरचे पण बुक्स अवेलेबल होते. हे गुड लक पब्लिशर्स लिमिटेड वॉज द लास्ट शॉप जे मी व्हिजिट केलं. आणि त्यानंतर मला पकडायची होती फ्लाईट. सो मी परत आले दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टला. आणि इथे आल्यावर पण नुसतं रिकामं वाटत होतं आणि असं मन माझं भरपूर आनंदाने भरून गेलं होते की यार फायनली मी दिल्ली वर्ल्ड बुक फेअरला जाऊन आले. त्याच्यामुळे मी इथून छोट्या मेमरीज कलेक्ट करत दिल्ली एअरपोर्टवरून चेकआउट करणार होते. आणि हे जे इथं लोक दिसतात ना, असं वाटत होते की यार कोणीतरी आपल्या ओळखीचं भेटेल, कोणीतरी पुस्तक वाचत बसलेलं असेल. बट नाही, असं मला कोणी दिसलं नाही इथे. आणि हे इथून मजल दरमजल करत मी आले फायनली फ्लाईटमध्ये एंट्री करतानाचा हा व्हिडिओ. ओके. आणि त्यानंतर असं मला असं दिसलं की यार किती निवांत असतात लोक, पण कोणाच्याच हातात पुस्तक पण नव्हतं. आणि नंतर पुणे विमानतळावर फायनली पोचले. किती छान वाटलं महाराजांचा पुतळा पाहून. असं वाटलं की यार दिस इज वॉट पुणे इज अबाउट. घरी आल्यासारखं मला फील झालं. आणि इथून पुढं मी आता घरी जी पुस्तकं घेऊन आले त्याचा मी व्हिडिओ नंतर अपलोड करेनच. बट स्टील थँक्यू सो मच गाईज हा पूर्ण व्लॉग माझ्यासोबत बघण्यासाठी. अशा सुंदर पुस्तकांचे व्हिडिओज बघण्यासाठी readers_diarsला इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करू शकता आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.